आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। बारामती मतदारसंघातील भोर आणि वेल्हा तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे आणि सचिन अहिरांच्या उपस्थितीमध्ये बैठक। लोकसभा निवडणुकीविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। शरद पवारांचा लोणावळ्यामध्ये सकाळी 11 वाजता कार्यकर्ता संवाद मेळावा। अजित पवार गटामधले 137 कार्यकर्ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। नाशिकमध्ये मनसेच्या वर्धापन दिनाची तयारी अंतिम टप्प्यात। राज ठाकरे आज दुपारी नाशिकमध्ये येणार, मनसेच्या वर्धापन दिनाच्या तयारीचा आढावा घेणार। गोंदियामध्ये आज अजित पवार गटाची सभा। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे उपस्थित राहणार। जागा वाटपाच्या चर्चांवर अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरे 2 दिवस धाराशिव आणि लातूरच्या दौऱ्यावर। उद्धव ठाकरे तुळजाभवानी देवीचंही दर्शन घेणार। नाशिकमध्ये 13 मार्चला आदिवासी सेनेचा राष्ट्रपती भवनासमोर निदर्शन मोर्चा। लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी। दापोलीच्या भरणे ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाचा मनसे आणि ठाकरे गटाला धक्का। उपसरपंचासह 4 जणांचा शिंदे गटामध्ये प्रवेश। नाशिकमध्ये ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरेंच्या जामिनावर आज सुनावणी। रेणुका सूतगिरणी कर्ज आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल। अजित पवारांच्या सभेनंतर आता शरद पवारांची भोरमध्ये जाहीर सभा। 9 तारखेला भोरमध्ये महाविकास आघाडीचा महामेळावा। शरद पवार, संजय राऊत, संग्राम थोपटे यांची जाहीर सभा। काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यापासून करणार। राहुल गांधी 12 मार्च रोजी नंदुरबार दौऱ्यावर, नेत्यांकडून नियोजनाची तयारी। काँग्रेसचे नेते राहुल गांधी 14 तारखेला नाशिक दौऱ्यावर। काळाराम मंदिरासोबतच त्र्यंबकेश्वराचंही दर्शन घेणार। जुने नाशिक भागातून राहुल गांधींचा रोड शो देखील होणार। महायुतीमध्ये शिरूर लोकसभेच्या जागेवरून तिढा सुरू असतानाच अमोल कोल्हेंकडून जोरदार प्रचाराला सुरुवात। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंचे सर्वत्र बॅनर। वाशिममध्ये 13 मार्चला उद्धव ठाकरेंची सभा। सभेच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये आज मवियाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न। जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गट लढवणार असल्याचं निश्चित। जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांची माहिती। अनेकांची नावांची चर्चा। ठाकरे गटाकडून मात्र उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम। यंदा चाकरमान्यांचा शिमगा उत्साहात होणार। कोकण रेल्वेकडून विशेष साप्ताहिक गाड्यांचं नियोजन। 17 ते 27 मार्च दरम्यान उद्यापासून आरक्षण सुरू होणार। केंद्र सरकारची 4750 टन कांदा निर्यातीला मंजुरी। राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून भूतान, बारेन, मॉरिशसला कांद्याची निर्यात। परभणीच्या जिंतूरमधील तहसील कार्यालयासमोर मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या वृद्ध दाम्पत्याचं उपोषण मागे। खासदार संजय जाधव यांच्या मध्यस्थीनंतर वृद्धांचं उपोषण मागे। वाशिममध्ये 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अवकाळी आणि गारपिटीच्या पंचनाम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। नैसर्गिक आपत्तीला आठवडा उलटला तरी पंचनामे पूर्ण न झाल्यानं शेतकरी हवालदिल। अकोल्याच्या मूर्तिजापूरमधल्या राजगृह नगरचा पाणी प्रश्न मार्गी। वंचितच्या नगरसेविका प्रतीक्षा वसुकार यांच्या प्रयत्नानं घराघरात पोहोचलं पिण्याचं पाणी। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधल्या पळशी गावचे जवान सोपान काळे हिमाचल प्रदेशमध्ये शहीद। हिमस्खलनानं सोपान काळे यांना वीरमरण। आज दुपारी पळशीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। पुणे पीएमपीएमएलच्या 100 बसेस स्क्रॅप झाल्यानं बसेसचा तुटवडा। बसेसच्या फेऱ्या पूर्ण करताना अधिकाऱ्यांची कसरत। पीएमपीएमएलला बसेसचा तुटवडा भासण्याची शक्यता। राज्यामधल्या 36,000हून अधिक अंगणवाड्यांमध्ये सौर ऊर्जा संच बसवण्यात येणार। अंदाजित 250 कोटी रुपयांचा खर्च होणार। वैतरणा धरणावरील कॅनलचं काम प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समितीनं बंद पाडलं। वैतरणा धरणामधील अतिरिक्त जमिनी मूळ मालकांना परत करण्याची मागणी। ठाणे पालघर गुजरातला जोडणाऱ्या मनोर ते वाडा आणि वाडा ते भिवंडी रस्त्याच्या चौपदरीकरणाचं कामाचं आज भूमिपूजन। मंत्री कपिल पाटील, रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडणार। नाशिकच्या मनमाडमधून पंचवटी अयोध्या आस्था एक्सप्रेस रवाना। मंत्री छगन भुजबळांकडून हिरवा झेंडा। येवला नांदगावमधील ज्येष्ठ नागरिक प्रभू रामाच्या दर्शनासाठी रवाना। आरटी प्रवेशाच्या मुद्द्यावर मनसेची विद्यार्थी संघटना आक्रमक। आरटी अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नियमित प्रवेश देण्याची मनसेची मागणी। अन्यथा मनसे स्टाईलनं जाब विचारणार असल्याचा इशारा। अकोल्यामध्ये वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचं काम बंद आंदोलन। आंदोलनाचा दुसरा दिवस। प्रलंबित मागण्या शासनानं पूर्ण करण्याची मागणी। भंडाऱ्याच्या पवनीमधील गोशाळेमध्ये चारा पाण्याविना 30 जनावरांचा मृत्यू। गोशाळेचा संचालक पोलिसांच्या ताब्यात। गोशाळेतून तस्करी होत असल्याची माहिती समोर। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्यानं गाठला वर्षभरातील सर्वात मोठा उच्चांक। सोन्याच्या दरामध्ये गेल्या 48 तासामध्ये 2000 रुपयांची वाढ। 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा जीएसटीसह 66,000वर। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये लोड शेडिंग होत असल्यानं शेती पिकांना नुकसान होण्याची शक्यता। वेळेवर वीज पुरवठा होत नसल्यानं उन्हाळी पिकांना पाणी मिळत नाही। सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी। मिरचीचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये। नंदुरबारमध्ये यावर्षी 3 लाख क्विंटलपेक्षा अधिक मिरचीची आवक। शेवटच्या टप्प्यामध्ये चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान।
माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये नंदुरबार शहरामधील डॉक्टर काणी गर्ल्स हायस्कूल प्रथम. विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन वाढावं यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचं आयोजन. शहापूरच्या किनवळीमधील मुख्य बाजारपेठेमधल्या रस्त्याचं भूमिपूजन संपन्न. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 20 वर्ष प्रलंबित रस्त्याचं भूमिपूजन पार. पुणे जिल्हा परिषदेच्या तिजोरीमध्ये 68 कोटींची भर. 23 गावं महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानं अर्थसंकल्प सलग तिसऱ्या वर्षी 250 कोटी रुपयांच्या आत. वर्धा जिल्हा परिषदेच्या ना तूट ना शिल्लकच्या अर्थसंकल्पामध्ये नवीन योजनांवर भर. 27 कोटी 30 लाख 68 हजारांच्या अर्थसंकल्पामध्ये विविध तरतुदी. पुण्याच्या भोरमध्ये पोलीस पाटील संघटनेचा पदग्रहण समारंभ संपन्न. सुधीर दिघे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड. भोर, वेल्हा, मुळशीमधील पोलीस पाटील संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित.